श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आपण मॅगीचा वेगळा असा पदार्थ बनवणार आहोत। त्यासाठी मी गॅसवर कढई मांडून घेतली। त्याच्यामध्ये मी 1.5 तांब्या पाणी घातलेलं आहे आणि या पाण्याला आता उकळी फुटली। त्याच्यामध्ये मी काय केलं, मॅगीचे 2 पॉकेट सोडून घेतलेत आणि ते छान मॅगी काय करायचे, बॉईल करून घ्यायची ते पाण्यामध्ये। आता काय होतं, आपण नेहमी एकाच पद्धतीची मॅगी खातो। मुलंही सारखं मुलं म्हटलं की त्यांना मॅगीचे सगळे पदार्थ आवडतातच। त्यामुळं आज आपण मॅगीचा थोडासा वेगळा असा पदार्थ आज बघणार आहोत। आता इथं आपली मॅगी छान अशी बॉईल झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। आता आपण काय करूया, एका चाळणीमध्ये घालून ही गाळून घ्यायची आहे। आता इथं आपण मॅगी छान गाळून घेतली आणि आता काय करायचं, ती एका बाउलमध्ये काढून घ्यायची। थंड झालेली आहे इथं मॅगी आणि त्याच्यामध्ये मी काय केलं, 2 बटाटे उकडून घेतले होते, त्याची साल काढून घेतलेली आहे आणि ही उकडलेले बटाटे काय करायचे, ते मॅगीवर चांगले खिसून घ्यायचे आहेत। हा जो पदार्थ आहे मॅगीचा खूप टेस्टी आणि छान लागतो आणि मुलांना तर आवडतो म्हणजे आवडतोच, खूपच आवडतो। आता अशा पद्धतीने मी दोन्हीही बटाटे काय केले तर खिसणीवर खिसून घेतलेले आहेत। आता आपले बटाटे खिसून झालेत, त्याच्यावरती मी काय केलं, बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आहे। एक मोठा कांदा मी इथं बारीक चिरून घेतला होता, तो घातला आहे। नंतर त्यामध्ये काही हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेत। नंतर त्यामध्ये धणा जिरा पावडर घातली आणि हा मॅगीचा मसाला घातला आहे। मॅगी मसाला मी काय केलं तर त्या पुड्या आहेत ना, एका प्लेटीमध्ये काढून घेतल्या होत्या, तो मसाला घातला आहे। आता हे सर्व जिन्नस काय करायचं आहे, एकत्र असे मळून घ्यायचे आहेत, एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत। मग सर्व मसाले आणि उकडलेले बटाटे आणि मॅगी हे सगळं काय करायचं आहे, एकजीव करून घ्यायचे आहेत एकदम मस्त असे। आणि आता मग काय करायचं, हे आपले सगळं मिक्स करून झाल्याच्या नंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्या मॅगीचे आणि बटाट्याचे काय करायचे, असे गोल असे बॉल करून घ्यायचे आहेत। आता आपण पहिला असा बॉल तयार झालेला आहे आणि नंतर मी काय केलं होतं, इथं मॅगीचा चुरा करून घेतला होता, त्या मॅगीच्या चुऱ्यामध्ये चांगले घोळवून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने काय करायचं, आपण जेवढं मळून घेतली होती की नाही मॅगी आणि बटाटे, त्याचे असे बॉल्स करून घेतलेत मी। आता हे केलेले बॉल काय करायचे, छान कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि हे तेल छान गरम झाले। आता त्या तेलामध्ये हे छान बॉल काय करायचे, फ्राय करून तळून घ्यायचे आणि छान असे तळून घ्यायचे, ते एकदम मीडियम गॅसवर अगदी तांबूस रंगावर हे बॉल तळून घ्यायचे आहेत। तर हे मॅगी पोटॅटो बॉल्स इथं तयार झालेले आहेत, आपण काढून घेऊयात। हे खायला खूप टेस्टी असे लागतात, त्यात मॅगीची चव शिवाय मॅगी मसाल्याची आणि बटाट्यांची अशी एक भन्नाट चव आलेली असते। असे हे बॉल्स आता इथं मी घेतलेत की नाही, सर्व बॉल्स इथं तळून झालेले आहेत मॅगीचे। आता आपण सर्व करूया। आता अशा हे बॉल्स हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबतही तुम्ही खाऊ शकता। आता अशा पद्धतीचे मॅगी बटाटा बॉल्स तुम्ही पण करून पहा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।